नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत. एका नवीन लेक्चर, एक नवीन धडा आपण पाहणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे मुलांना सजीवातील पोषण आहे. सजीवातील पोषण म्हणजे काय की हर एक जे सजीव आहे त्यांना जीवन जगण्यासाठी पोषणाची म्हणजे आहाराची गरज आहे. आणि हर एक जे सजीव आहे, हर एक सजीवाचं जे पोषण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे मुलांनो. की हर एक जो सजीव आहे त्याचा आहार आहे तो आहार वेगळा आहे. मग हे पोषण कशाच्या माध्यमात होत आहे? प्रत्येक सजीवाला लागणारं हे पोषण वेगवेगळ्या माध्यमात आहे. बघा, पाहणार आहोत सजीवातील पोषण. मग आता आपण मुलांना पाहणार आहोत प्रस्तावनेच्या माध्यमातून. या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की पोषण म्हणजे काय, पोषणाचे प्रकार पाहणार आहोत, त्याच्या पद्धती कोणत्या आहेत, व स्वयंपोषी पद्धती कोणती आहे, परपोषी वनस्पती कोणती आहे, सहजीवन वनस्पती पोषण कोणती आहे, त्याचप्रमाणे प्राण्यामधील पोषण हे कशा प्रकारे घडते, त्याचे अन्न प्रकारानुसार होणारे जे प्रकार आहे, व बाह्य परजीवी व अंतर्जीव परजीवी पोषण असे महत्त्वाचे मुद्दे आहेत. असे ही सर्व टॉपिक आपण या पाठामध्ये कव्हर करणार आहोत. समजलं मुलांनो? बघा, इथे काय दिलं आहे, पोषण म्हणजे काय, पोषणाच्या पद्धती, त्यांचे जे पाण्यात पोषणाची गरज ही कशा प्रकारे होत आहे, ते स्वयंपोषी आणि परपोषी याच्यातला जो फरक आहे तो देखील पाहणार आहोत. सहपोषी जे सहजीवी जे पोषण आहे त्याच्याबद्दल बघणार आहोत. त्याचप्रमाणे मुलांना बघणार बाह्य परजीवी म्हणजे कोणत्या प्रकारचे आहे आणि अंतरपरजीवी याच्या सर्व पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मुलांना आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून हा पाठ अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, इथे दिले आहे पोषण. पोषण म्हणजे काय आहे? न्यूट्रिशन आहे. बघा, पोषणचा अर्थ काय आहे? न्यूट्रिशन आहे. बघा, आता इथे एक तुम्हाला मानवी आकृती दाखवली आहे. या मानवी आकृतीमध्ये आपण जे काही खातो म्हणजे अर्थातच आपण अन्ननलिकेच्या मार्फत जे जेवण आपण अन्न ग्रहण करतो ते सर्व पोटामध्ये जातं. मग जेवण जेवताना आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे पोषण मिळणं गरजेचं आहे. बघा, इथे दिलं आहे सजीवामध्ये काही जीवन प्रक्रिया ही अखंडपणे सुरू राहते. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे पोषणाची ही अखंडपणे सुरू राहते. अखंड म्हणजे निरंतर असते, त्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. म्हणजे माणसाचं जीवन जोपर्यंत आहे, माणसाचं जोपर्यंत तो जगत आहे किंवा जोपर्यंत त्याला मृत्यू येत नाही तोपर्यंत तो काय करत आहे, अन्नाची जी प्रक्रिया आहे ती जीवन प्रक्रिया ही अखंडपणे चालू राहते. कोणामध्ये? सजीवामध्ये. मग कोणते सजीव? जे हर एक प्रकारचे जीवजंतू जे सजीव आहेत की ज्यांना आपण मुलांना जे अन्न ग्रहण करतात, जे सजीव आहेत जे हालचाल करू शकतात, हर एक प्रकारची सजीवांमध्ये ही जीवन प्रक्रिया आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. आणि ही पोषण हे सतत होणारी प्रक्रिया आहे. बघा, आता इथे काय दिलं आहे, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्न पदार्थ असे म्हटले जात आहेत. एक प्रकारे तुम्हाला इथे अन्न पदार्थाची तुम्हाला डेफिनेशन दिली आहे, व्याख्या दिलेली आहे की आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी की हर एक जो सजीव खात आहे, मग ते सजीव खात असल्यामुळे त्याच्या शरीराचे अन्न जात आहे, हर एक प्रकारचे न्यूट्रिशन जात आहे, त्याचप्रमाणे जे पोषण त्या शरीराचं होत आहे, त्या शरीराची वाढ होत आहे. जर आपलं खात नसेल तर आपल्या शरीराची वाढ होऊ शकते का? की जे काही लहान मुलं आहेत जर त्यांना जेवण नाही मिळालं तर त्या मुलांना कधी जो कुपोषण होतो, म्हणजे त्या मुलांचं कुपोषण होत आहे, म्हणजे ज्या शरीराला आवश्यक असणारे जे अन्न घटक आहे जर ते नाही मिळाले तर मुलांची व्यवस्थित शारीरिक वाढ होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जर आपल्याला आपल्या शरीराची नियमितपणे व्यवस्थित वाढ होण्याची असेल तर हर एक अन्न घटक आहेत ते पोषण घेण्याची गरज आहे आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी. मग हे पोषण का घ्यायचं आहे त्याचे कारण इथे दिलेले आहेत की आपल्या शरीराची ही वाढ होण्यासाठी, आता मी ते अंडरलाईन करते, आपल्या शरीराची नियमितपणे वाढ होण्यासाठी, आपल्या शरीराची नियमित वाढ होण्यासाठी व ते निरोगी राखण्यासाठी. निरोगी म्हणजे हर एक आजारापासून आपल्याला दूर राहण्यासाठी. आता मी असं का म्हणते की जेवल्यामुळे आपल्याला कोणते आजार होणार नाही, कारण मुलांना आपण इयत्ता 5वीच्या आणि 6वीच्या अभ्यासामधून इयत्ता 6वीच्या विज्ञान विषयामध्ये देखील आपण पाहिलं होतं की आपल्याला हर एक प्रकारचे जे कार्बोदके आहे, प्रथिने आहे, त्याचप्रमाणे आपण जीवनसत्वे आहे, विटॅमिन आहे, हे सर्व आपल्या शरीराला मिळणं गरजेचं आहे. व ते आपल्या शरीरात अल्प प्रमाणात जरी त्याचं महत्त्व असलं तरी पण ते न घेतल्यामुळे देखील आपल्याला त्या शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात किंवा आजार निर्माण होऊ शकतात हे आपण पाहिलं होतं. आणि म्हणून ते सांगत आहेत की आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे पोषण आहे, जे कार्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, हे सर्व देखील घेण्याची गरज आहे, प्रथिने घेण्याची गरज आहे, जीवनसत्वे आणि विटॅमिन हे सर्व घटक आपल्या शरीरात जर असतील तर आपण निरोगी राहू शकतो. आणि म्हणून त्यांना सांगितलं की प्रथिने आपल्या शरीराला काय गरज आहे तर शरीराची वाढ होण्यासाठी, ती निरोगी राखण्यासाठी व ज्या पदार्थाचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते की जे काय आपण खातो
बरं, जे त्याचं काय होत आहे, पचन होत आहे, म्हणजे डायजेस्ट होत आहे आणि सात्मीकरण होऊन म्हणजे ते सर्व एक प्रकारे मिक्स होऊन ते त्याला आपल्याला ऊर्जा होते. ऊर्जा म्हणजे काय आहे, एनर्जी आहे. एनर्जी प्राप्त होते, त्यालाच काय म्हणणार आहोत मुलांना आपण, बघा अन्नपदार्थ असे म्हणणार आहोत. अन्नपदार्थाची ही व्याख्या आपली इथे क्लिअर झालेली. हे सर्व अन्नपदार्थ बघा इथे आपल्या शरीरामध्ये जमा होताना इथे आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारचे अन्नपदार्थाचे बारीक बारीक हे कण हे तयार होतात आणि म्हणून याला काय म्हणणार आहोत, अन्नपदार्थ असे बोलणार आहोत. बघा अन्नपदार्थ कुठे बसत आहे, इथे आपल्याला शरीरामध्ये आपल्या पोटाच्या भागामध्ये बसत आहे, जेणेकरून तिथे काय होत आहे, जे खाल्लेलं अन्न आहे ते डायजेस्ट म्हणजेच काय होत आहे, पचन होण्याची प्रक्रिया होत आहे. आता तुम्हाला इथे काही चित्र दिलेली आहेत बघा. पोषण म्हणजेच काय, न्यूट्रिशन. मग आपल्या शरीराला कशाची गरज आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, कार्बोहायड्रेटची गरज आहे, प्रथिनेची गरज आहे, जीवनसत्वाची गरज आहे आणि विटॅमिनची गरज आहे. बघा आता इथे त्याला सांगितलं बघा, प्रथिने आहे. मग प्रथिनेमध्ये काय काय दिसतंय तुम्हाला इथे, बघा इथे जे मांस आहे, अंडी आहे, फिश आहे, हे सगळं प्रथिनेमधून मिळत आहे. हे खनिजे आहेत. मग याच्या खनिजेमध्ये काय आहे, दूध आहे, फळे आहेत. त्याचप्रमाणे कार्बोदकेमध्ये काय देखील सर्व प्रकारची पिठे आहेत. कार्बोदके म्हणजेच काय आहे की जे पिष्टमय पदार्थ आहे, शर्करा पदार्थ आहे आणि तंतुमय पदार्थ आहे. या तिघांचं मिळून जे मिश्रण होतं त्याला आपण काय बोललो आहोत, कार्बोदके. मग हे आपण इयत्ता 5वीच्या अभ्यासामध्ये, विज्ञान विषयामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे बघा ही जी आहे काय आहे, चरबी आहे, हे काय आहे, जीवनसत्वे आहे. मग हे सर्व मिळून काय होत आहे, पोषक द्रव्य होते की जेणेकरून आपल्या शरीराला बघा इथे दुधाची देखील गरज आहे, कॅल्शियम मिळण्यासाठी देखील गरज आहे की कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे आपल्या शरीरातील जी हाडे आहेत ती मजबूत होतात, आपली दाते मजबूत होतात. त्याप्रमाणे प्रथिने आहेत. म्हणजे हर एक जे प्रकारचे जे आपल्याला इथे चित्र दिसत आहे हे सगळे पदार्थ आपल्या शरीरासाठी गरजेचे आहेत आणि म्हणून प्रथिने म्हणा, खनिजे म्हणा, कार्बोदके म्हणा, चरबी म्हणा किंवा जीवनसत्वे हे सर्व मिळून काय बनत आहेत, पोषक द्रव्ये बनत आहेत. बघा अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते. आता हे हर एक प्रकारचं जे अन्न आहे ते आपल्याला काय पुरवत आहे, बघा हर एक प्रकारचे अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते. हर एक प्रकारची एकाच प्रकारचे अन्न घटक पुरवते का, जर आपण रोज चपाती खात राहिले, रोज आपण डाळ भात खाल्लं, मग एकाच प्रकारचं खातो का, तर नाही. आपल्या जेवणामध्ये काय आहे, व्हरायटी आहे. आपण दुपारी जर डाळ भात खाल्लं तर भाजी खाल्लो, मग परत संध्याकाळी जरी डाळ भात खाल्लं तर आपली भाजी ही वेगळी असते. तर दुपारी पोळी खाल्लं तर रात्री भाकर खातो. म्हणजे आपल्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत, व्हरायटी आहेत. त्याच्यामुळे आपल्या ह्याची हर एक प्रकारची विविध प्रकारचे अन्न घटक आपल्या शरीर अन्न आपल्याला पुरवत असते. हे अन्न घटक म्हणजेच पोषक द्रव्य आहे. आणि मग हे सर्व अन्न घटक जे मिळून आहेत त्याला काय नाव दिलेलं आहे, पोषक द्रव्ये नाव दिलेलं आहे. पोषक द्रव्याचे 2 गटात हे वर्गीकरण केले जात आहे. आता बघायचं त्यांनी काय सांगितलं की जे पोषक द्रव्य आहे त्याचे 2 गटामध्ये वर्गीकरण केले की हे जे सर्व पोषक द्रव्ये लक्षात ठेवायचे आहे की पोषक द्रव्य म्हणजे काय की हर एक प्रकारचे अन्न आपल्या विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते. हे अन्न घटक म्हणजेच काय आहे, हे पोषक द्रव्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हर एक प्रकारचे जे पोषक द्रव्य आहे. आता त्यांनी सांगितलं की जे 2 गटामध्ये काय होत आहे, रूपांतर होत आहे किंवा ते 2 भागामध्ये डिवायडेशन होत आहे. कशा प्रकारे होत आहे, जो पहिला भाग आहे त्याला काय म्हणत आहोत, बृहत पोषक द्रव्ये म्हणत आहोत. काय म्हणत आहोत, बृहत पोषक द्रव्ये. मग आता काय आहे बृहत पोषक द्रव्ये, आपण बघा पाहणार आहोत. मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, याची शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते, आवश्यकता असते. उदाहरणार्थ कार्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ. आता बघा हे देखील आपल्या इयत्ता 5वीच्या विज्ञान विषयामध्ये आपण पाहिलेलं आहे की जे आपल्याला कार्बोदके आहे ते आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात त्याची गरज असते. कारण शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आपल्याला या कार्बोदकाची गरज भागत असते. आणि म्हणून सांगितलं आहे की बृहत पोषक द्रव्ये कोणकोणती आहेत, बघा इथे उदाहरण दिले आहेत. कार्बोदके आहेत, प्रथिने आहेत आणि स्निग्ध पदार्थ आहे. जसं कार्बोदके मी सांगितलं, कार्बोदकेमध्ये काय येत आहे, कार्बोदकेमध्ये आपण हर एक प्रकारचे जे पिठं आहेत म्हणजे ज्याला पिष्टमय पदार्थ कोणाला म्हणणार, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका या सर्वांचं जे पिठं तयार होतात म्हणजे ते पिठासारखे असतात, म्हणजे म्हणून तो पिष्टमय पदार्थ. त्याचप्रमाणे जे स्निग्ध पदार्थ आहेत, जे तेलाचे पदार्थ आहेत, तेल, तूप, ज्या पदार्थापासून आपण ते पदार्थ निघतात त्यावेळी आपण ते सेवन करतो, तुपाचं सेवन करतो. त्याचप्रमाणे आपण जे तेलाचं सेवन करतो, मग एक असे आहे स्निग्ध पदार्थ आहे, त्याची शरीराला गरज आहे. आणि जे तंतुमय पदार्थ आहेत
ते असं पदार्थ म्हणजे असे तिन्ही प्रकार जे मिळून काय बनत आहेत, हा कार्बोदके बनत असतात. प्रथिने ही देखील आपल्याला काय करत असते की आपल्या जसे एखाद्या घर बांधणीसाठी एखाद्या भिंत काय करते, मजबूत असते, की घर बांधणीच्या कामासाठी जसं भिंत ही मजबूतीचं काम करते, तसं आपल्या शरीराच्या बांधणीसाठी ही प्रथिनेची आपल्याला काय ते अतिशय महत्त्वाची गरज असते. आणि प्रथिने आपल्या शरीराला मजबूत करण्याचं काम करते. मग हे प्रथिने कुठून मिळेल, जसं आपण पाहिलं आहे की अंड आहे, मांस आहे, आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं जे फिश आहे याच्यापासून आपल्याला ही प्रथिने मिळतात. स्निग्ध पदार्थ देखील मी तुम्हाला सांगितले. तर अशा प्रकारे ही जे कार्बोदके आहेत, हे कार्बोदके पदार्थ स्निग्ध पदार्थ याच्यापासून आपल्याला काय मिळत आहेत की ही बहुत पोषक द्रव्ये याला बोलली जात आहेत. म्हणजेच काय बघा, आता तुम्हाला इथे चित्रामध्ये देखील दिसत आहे पोषण आहे. मग याच्यामध्ये काय दिसत आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे मांस आहे, मांस आहे, जे आपण बोलू शकतो मीठ आहे, त्याचप्रमाणे स्निग्ध पदार्थ आहेत. मग अशा प्रकारचे सर्व पदार्थ आपण आपल्या जीवनामध्ये सेवन करत असतो आणि आपण त्याचा आपण आपल्या आहारामध्ये त्याचा उपयोग करत असतो. आता बघा, आता त्यांनी इथे सांगितलं आहे बहुत पोषक द्रव्ये, म्हणजे कार्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ आहेत. बरोबर आहे. मग आता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे काय आहे, सर्व ब्रेड आहे म्हणजे पिठापासून बनलेली आहे. त्याला पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ. आता हे प्रथिने आहे, त्या प्रथिनेमध्ये देखील काय आहे, सर्व इथे मांस आहे, फिश आहे, अंडी आहे, त्याचप्रमाणे इथे स्निग्ध पदार्थामध्ये दूध आहे, तेल आहे, तूप आहे, लोणी आहे. मग हे सर्वांची आपल्याला आवश्यकता असते. बहुत पोषक द्रव्ये म्हणजे मायक्रो बघा, ही प्रथिने स्निग्ध पदार्थ तुम्हाला चित्राच्या माध्यमातून इथे अजून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सूक्ष्म पोषक द्रव्ये, सूक्ष्म पोषक म्हणजे बहुत पोषक द्रव्ये आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये अशा दोन भागामध्ये याचं विभाजन केलं आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे, दोन भागामध्ये पोषक द्रव्याचं हे दोन भागामध्ये विभाजन केलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत सूक्ष्म पोषक द्रव्ये. बघा उदाहरणार्थ खनिजे, क्षार आणि जीवनसत्वे. बघा आता ही खनिजे, क्षार आणि जीवनसत्वे आपल्याला कुठून मिळणार आहेत, तर ही खनिजे, क्षार आणि जीवनसत्वे आपल्याला फळामधून, फ्रूटमध्ये फळामधून मिळणार आहे, त्याचप्रमाणे दुधामधून मिळणार आहे, त्याचप्रमाणे जे हिरव्या पालेभाज्या आहेत त्यापासून आपल्याला मिळणार आहेत. आणि हे देखील आपल्या शरीराला तितकीच गरज आहे. सूक्ष्म पोषक, सूक्ष्म म्हणजे अगदी छोट्या प्रमाणात, थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याची शरीराची गरज असते. ज्याप्रमाणे आपण अन्न सेवन करतो, जर दुपारचं लंच आहे किंवा रात्रीचं डिनर आहे, की त्या लंचमध्ये किंवा डिनरमध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये समजा आपण चपाती खातोय, भात खातोय, डाळ खातोय, मग त्याच प्रमाणामध्ये आपण फ्रूट खातो का, मग आपण नावाला एक फ्रूट खातोय, एक ॲपल म्हणा, एक बनाना म्हणा, किंवा काही 5-6 आपण ग्रेप्स म्हणा, द्राक्ष म्हणा, म्हणजे याचं जे प्रमाण आहे ते कसं आहे, कमी आहे. मग आपण त्याच्यामध्ये सफरचंद आली, त्याचप्रमाणे आपण त्याच्यात संत्री आली, मोसंबी आली, की आपण एखाद किंवा 2 खाऊ शकतो. आपण जास्त प्रमाणात खात नाही. मग आपण जास्त प्रमाणात कोणते पदार्थ खातो, आपण कार्बोदके खातो. त्या कार्बोदके सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जातात. त्याच्यानंतरचा जो कमी भाग आहे तो आपण स्निग्ध पदार्थाचा आहे, की तो थोड्याफार प्रमाणात आपल्या शरीरात जाण्याची गरज आहे, की आपल्या शरीरामध्ये जे असलेले जे हड्डे आहेत त्यांना मजबूती देखील मिळण्याचं जे काम करत असतं. आणि म्हणून हे सर्व पोषण द्रव्याची आपल्याला गरज आहे. मी याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिसत आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याची जी पात आहे, गाजर आहे, कॅरोट आहे, शिमला मिरची आहे, केळी आहे, बनाना आहे, म्हणजे हर एक प्रकारचे जे आपल्या पालेभाज्या आहे, पालेभाज्यामध्ये देखील जे सर्व प्रकारचे शेपू आहे, मेथी आहे, पालक आहे, चवळी आहे, या पालेभाज्या देखील आपल्या शरीराला खाणं हे गरजेचं आहे. तशा प्रकारे बघा ही सूक्ष्म पोषक द्रव्ये कोणकोणती आहेत त्याचे देखील चित्र इथे सांगितले आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी डिवायडेशन केले आहे, म्हणजे खनिजे आहे, मग खनिजामध्ये कोणकोणते प्रकार येतात, क्षार आहे, क्षारमध्ये कोणकोणते प्रकार येतात, जीवनसत्व आहेत त्याच्यात कोणकोणते प्रकार येतात. आता बघा खनिजामध्ये कोणते आहेत, दूध आहे, दही आहे, त्याचप्रमाणे जे सगळं फ्रूट बोलले जातात, ॲपल आहे, ग्रेप्स आहे, जसे अननस आहे, अशा हर एक प्रकारचे डाळिंब आहे ते मिळले जातात. त्याला सर्व मिळून काय बोलणार, खनिजे बोलणार. क्षार कशामध्ये आहे बघा, जे आपले सॅलड आहे, की जे आपण बोलू शकतो की आपण सॅलड खातो, म्हणजे काकडी आहे, गाजर आहे, मुळा आहे, बीट आहे, मग याचं जे सॅलड खातो ते आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये देखील काय आहे, ज्यूस आहे, बनाना आहे, केळी आहे. मग अशा हर एक प्रकारचे जे हिरव्या पालेभाज्या आहेत ते देखील आपण याच्यामध्ये खाण्याची गरज आहे. तर तुम्हाला हे चित्राच्या माध्यमातून हे अधिक स्पष्ट करून सांगितलेलं आहे.
आता जो आपला टॉपिक आहे पोषण म्हणजे काय दिला इथे, व्याख्या म्हणजे काय, डेफिनेशन आहे. मग हे डेफिनेशन बघा इथे त्यांनी कोणती दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत की पोषणाची व्याख्या नक्की काय, ही परीक्षेला कधी कधी विचारली जाते. बघा, पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवाच्या प्रक्रियेला पोषक द्रव्ये, कोणते पोषक द्रव्ये की जे आता आपण सर्व पोषक द्रव्ये पाहिले, जो अन्न घटक पाहिला ते शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवाच्या प्रक्रियेला पोषण म्हणजेच न्यूट्रिशन असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, न्यूट्रिशन म्हणणार आहोत. कळते मुलांनो. मग ही सर्व जी पोषण आहेत, मग आपण पाहिले प्रथिने पाहिले, स्निग्ध पदार्थ पाहिल्या, कार्बोदके पाहिले, जीवनसत्व, क्षार, विटॅमिन, कॅल्शियम, हे जे सर्व आहेत ते आपण त्याच्यामध्ये या घटकामध्ये बघितलेले आहोत. मग आता तुम्हाला हे चित्राच्या माध्यमातून इथे दाखवलेलं आहे की कशा प्रकारे जी खाण्याची जी प्रक्रिया आहे ते आपण आधी डोळ्याने काय करत आहोत, त्याला पाहत आहोत. डोळ्याने पाहिल्यानंतर मग ते आपण खाण्याची प्रक्रिया करतो. मग आपल्या शरीरामध्ये हर एक प्रकारचे जे जीवनसत्वे आहे, जे कार्बोदके आहे, जे स्निग्ध पदार्थ आहे, प्रथिने आहेत, क्षार आहेत, खनिजे आहेत, हे आपण खाण्याचं काम करत आहोत. मग अशा प्रकारे हे बघा, हे लहान आतड्यातून, मोठ्या आतड्यातून, मग जठरातून, मग अशा प्रकारे ते काय होत आहे, डायजेस्ट होण्याची जी प्रक्रिया आहे या पोटामध्ये चाललेली असते. तर अशा प्रकारे बघा त्यांनी आपल्याला इथे पोषणाची जी व्याख्या आहे ती देखील लक्षातच ठेवायची आहे. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवाच्या प्रक्रियेला काय म्हटलं आहे, पोषण म्हटलेलं आहे. म्हणजेच काय आहे, न्यूट्रिशन आहे की जो आपण जे काही पोषक द्रव्ये खातो ते त्याचा वापर सजीवाच्या प्रक्रियेमध्ये होत असतो. आता बघा इथे दिलं आहे पोषण आहे. मग पोषणाची गरज का आहे, की का बरं त्याची गरज आहे, पोषण हे का घेतलं गेलं पाहिजे, तर त्याचं देखील आपण पाहिलं की आपल्या शरीराला त्याची गरज आहे. ऊर्जा मिळण्यासाठी, एनर्जी मिळण्यासाठी त्याची गरज आहे. बघा, जे आपलं पहिलं कारण त्यांनी दिलेलं आहे, काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा असतो. आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पोषणाची गरज काय आहे, की आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, शक्ती मिळण्यासाठी. म्हणजे आता त्यांनी सांगितलं की जे जठर आहे बघा, छोटे आतडे आहे, हे काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. जर आपल्याला कोणतंही एखादं काम करायचं असेल तर आपल्याला ऊर्जा मिळणं गरजेचं आहे. जर आपल्या शरीरात ऊर्जा नसेल तर आपण एखादं काम करू शकतो का, तर अजिबात करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितले काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जेचा पुरवठा करावा लागतो. समजा एखाद्या वेळेस आपण खूप थकलेलो असेल किंवा आपण खूप खेळलो आहोत आणि खेळल्यानंतर पुन्हा एखादा मित्र, जर 2 तास आपण खेळलो आणि आता घरी येऊन 10 मिनिटं झाले आणि पुन्हा आपल्याला सांगितलं की अरे चल आपण परत खेळायला जाऊ, तो मुलगा काय बोलेल की नाही, अरे मी आत्ताच खूप थकलो. म्हणजे आता त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा राहिलेली नाही आहे. मग ऊर्जा मिळवून देण्याच्या कामासाठी आपल्याला पोषणाची ही फार मोठी गरज आहे. दुसरं आहे शरीराची वाढ व विकास. बघा, आता आपल्याला पोषणाची का गरज आहे, हर एक जे प्रकार आपण पाहिले तर ते खाण्याची का गरज आहे, की आपली वाढ आणि विकास होण्यासाठी. म्हणजे आपल्या शरीराचं जशी जशी वाढ होत आहे ती कोणत्या कारणामुळे होत आहे, की आपण ते सर्व अन्न घटक आपण आपल्या शरीरात जाण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी. बघा, उंचीनुसार वाढ होत आहे आणि आपल्या शरीराचं हर एक जे अंग आहे ते विकसित होण्यासाठी, वाढ आणि विकास होण्यासाठी देखील आपल्याला त्या पोषणाची आवश्यकता आहे. बघा, तिसरा घटक आहे पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करणे. की जे पेशी आहेत त्या पेशीची, काही ज्या पेशी आहेत त्या निकामी झालेल्या असतात, की आपल्या शरीरातले जे सफेद पांढऱ्या पेशी आहेत त्या कधी कधी त्या निकामी झालेल्या असतात. मग त्या पेशींची झीज भरून काढण्यासाठी, म्हणजे ज्या आपल्या शरीरात असलेल्या ज्या मृत पेशी आहेत त्या निघून जाऊन एक नवीन पेशी निर्माण करण्यासाठी देखील आपल्याला या पोषणाची गरज आहे. तसेच शरीरामध्ये असलेली जी उती आहे, ज्या काही छोट्या आपल्या सेल्स आहेत किंवा ज्या उती आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी देखील आपल्याला पोषणाची गरज आहे. शरीराला रोगापासून वाचवण्यासाठी पोषणाची का गरज आहे, की आपल्या शरीराला पोषणापासून किंवा रोगापासून वाचवणे, की हर एक जो आजार आहे आपल्यापासून कशा प्रकारे दूर राहील त्याच्याकरिता देखील आपल्याला पोषणाची आवश्यकता आहे. मग अशा प्रकारे आपण फिट राहू शकतो, की हर एक जो अन्न घटक जर आपण सेवन केलं असेल तर आपण काय करू शकतो, तंदुरुस्त राहू शकतो, फिट राहू शकतो आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला पोषणाची ही आवश्यकता आहे. बघा, आता ते त्यांनी सांगितलं की पोषण पद्धतीचे प्रकार आहेत. की पोषण पद्धतीचे प्रकार कोणते आहेत, की जर आपल्याला पोषण म्हणजे काय आपण पाहिले आहेत, की पोषणाचे कशा प्रकारे होत असे, पोषणाची गरज काय आहे, पोषणामध्ये किती प्रकार पडतात, मग आता ते आपण बघणार आहोत. बघा, जे दिले पोषण पद्धतीचे प्रकार. आता याच्यामध्ये जसं पाहिलं की स्वयंपोषी आणि परपोषी आहे, त्याच्यामध्ये देखील फरक पडतो. की पहिलं जे आहे स्वयंपोषी आणि दुसरं आहे परपोषी. आणि अजून प्रकार आपण पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये दिलं आहे की काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात. मग
जो झाड आहे की एखादी वनस्पती आहे, ती वनस्पती काय करते, स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असते, बरोबर. मग तसं यांनी ते झाडाचं उदाहरण दिलं आहे. वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करते. त्यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची गरज लागते, त्याला ऑक्सिजन लागतो, आणि म्हणून जे वनस्पती आहे ती आपलं स्वतःचं अन्न तयार करते. म्हणजे ही काय आहे, स्वयंपोषी आहे. की जे वनस्पती म्हणा किंवा जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी असे बोलले जाते. मग इथे त्यांनी झाडाचं उदाहरण घेतलं आहे. काही सजीवामध्ये ही काय आहे, वनस्पती आहे. मग काही सजीव स्वतःचे अन्न हे स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात. बघा अशा प्रकारे ते कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन सोडण्याचं काम करत असतात. बघा अशा प्रकारे बघा इथे दिसत आहे, कार्बन डायऑक्साईड घेते आणि अन्न तयार करते, अन्न पाणी. मग कार्बन डायऑक्साईडमध्ये बघा, मग वनस्पती अन्न तयार करताना काय करते, असे कार्बन डायऑक्साईड घेते, पाण्याचं शोषण करते आणि मग ऑक्सिजन बाहेर सोडते. सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या मदतीने काय करत आहे, स्वतःचं अन्न तयार करून ऑक्सिजन बाहेर सोडण्याचा ती प्रयत्न करते. या पोषण पद्धतीला स्वयंपोषी म्हणजेच काय आहे, ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन्स असे म्हणणार आहोत. समजते मुलांना? इथपर्यंत क्लिअर आहे. स्वयंपोषी म्हणजे काय, की स्वयंपोषी म्हणजे जे अन्न स्वतःचे अन्न स्वतः तयार करणे, या घटकाला आपण काय म्हणणार, स्वयंपोषी म्हणणार. मग त्याचं उदाहरण आपण वनस्पतीच्या साहाय्याने पाहिलं की कशा प्रकारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड घेत असते आणि पाण्याच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पाणी याच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असते. त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्वयंपोषी म्हणणार आहोत. आता आपला जो दुसरा प्रकार आहे पोषणाचा, तो आपण पाहणार आहोत परपोषण. बघा परपोषण म्हणजे काय, की जे दुसऱ्याच्या मदतीने जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही पण ते दुसऱ्याच्या मदतीने अन्न तयार करतात, त्याला काय बोलणार आहोत, परपोषी बोलणार आहोत. म्हणजे परपोषण असे बोलणार आहोत. मग असे काही सजीव हे अन्नासाठी इतर सजीवावर अवलंबून राहतात. म्हणजे इतर जे प्राणी आहेत, मग समजा कुत्रा आहे, मांजर आहे, मग ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात का? मग ते काय करतात, त्यांच्यापेक्षा जो छोटा प्राणी आहे त्याच्यावर ते अवलंबून राहतात. जसं बघायचं ते चित्रामध्ये एक हे सायकल आहे, ही चेन आहे, ही साखळी आहे, की साखळीमध्ये काय दाखवलं गेलं आहे की जो हा साप आहे, सॉरी हे गवत आहे, मग गवतावर खायला कोण येत आहे, ससा खायला येतोय, मग त्या ससाला खायला कोण येत आहे, की म्हणजे त्या प्रकारे ही सायकल काय दाखवली आहे की अशा प्रकारे हर एक जो प्राणी आहे तो कशावर आहे, इतर प्राण्यावर अवलंबून आहे. म्हणजे जसं फुल आहे, फुलावर भवरा बसतोय, मग भवऱ्याला कोण खाणार आहे, की तो एक पाल खाणार आहे, किंवा तो सरडा खाणार आहे, सरड्याला कोण खाणार आहे, साप खाणार आहे, सापाला कोण खाणार आहे, गरुड खाणार आहे, गरुडाला कोण खाणार आहे, किंवा समजा जी बकरी आहे, बकरीला वाघ खाणार आहे. अशा प्रकारे हर एक जो प्राणी आहे त्या प्राण्यावरती एक दुसरा प्राणी काय आहे, आधारित आहे, निर्भरित आहे. म्हणून काही सजीव अन्नासाठी इतर सजीवावर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. म्हणजे हर एक जो सजीव आहे तो अन्नासाठी इतर प्राण्यावर किंवा वनस्पतीवर राहतो. मग वनस्पतीवर कोणते राहणारे प्राणी आहेत, बघा इथे 2 गटामध्ये याचं वर्गीकरण झालेलं आहे. जो हर एक जो सजीव आहे, हा जो सजीव आहे अन्नासाठी, कशासाठी, अन्नासाठी इतर सजीवावर राहणे म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी. मग वनस्पतीवर राहणारे जे प्राणी आहेत मग ते कोणते आहेत, शाकाहारी आहे. आणि जे प्राण्यावर राहणारे ते कोणते आहेत, मांसाहारी आहेत. मग वनस्पतीवर राहणारे प्राणी कोणते आहेत, आपण त्याच्यामध्ये बोलू शकतो शेळी आहे, बकरी आहे, गाय आहे. हे कसे आहेत मुलांनो, की वनस्पतीवर म्हणजेच काय आहे, चाऱ्यावरती राहणारे प्राणी आहेत, त्याला आपण शाकाहारी म्हणणार. परंतु जे मांसाहारी आहेत मग आपण त्याला म्हणणार आहोत वाघ आहे, सिंह आहे, कोल्हा आहेत. मग हे कसे प्राणी आहेत, लांडगं आहे. मग हे इतर प्राण्यांची शिकार करून खात असतात, मग ते त्याच्यावर अवलंबून राहतात, म्हणून ते स्वतःचे पोषण करतात. मग अशा प्रकारे हे इतर प्राण्यांवर, वनस्पतीवर अवलंबून राहणाऱ्या प्राण्यांना काय बोलणार आहोत, परपोषी बोलणार आहोत. म्हणजेच या पोषण पद्धतीला काय बोलणार आहोत, परपोषण म्हणजे हायट्रोपिक न्यूट्रिशन असे बोलणार आहोत. म्हणजे ही पद्धती कशी आहे, इतर प्राण्यावर एखादी व्यक्ती अवलंबून, की हर एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून राहतो, वनस्पतीवर किंवा प्राण्यावर अवलंबून राहतो, त्याला परपोषण म्हणजेच या पोषण पद्धतीला काय म्हणणार आहोत, परपोषण म्हणजेच हायट्रोपिक न्यूट्रिशन असे आपण त्याला बोलणार आहोत. आपण 2 प्रकार याच्यामध्ये पाहिलेले आहेत. सो आता तिसरा प्रकार आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, स्वयंपोषी वनस्पती. आता पुन्हा आपण स्वयंपोषी वनस्पतीकडे येणार आहोत. बघा वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. हर एक जो सजीव आहे त्यांना वाढीची गरज असते. मग तो कोणीही असो, तो मुलगा असो, मुलगी असो, जो वनस्पती असो, प्राणी असो, हर एक जो सजीव आहे तो वाढत असतो, बरोबर आहे. प्राणी असतात त्यांना देखील वाढीची गरज असते. असं होतं का कधी, समजा एक मांजरीचं पिल्लू आहे मग ते कधी वाढलंच नाही, असं होतं का? जे झाड आहे ते लावलेलं आहे 10 वर्षांनी पण पाहिलं तर ते झाड तेवढंच दिसणार आहे का?
तर असं होत नाही. तर एखादं प्राणी म्हणा किंवा एखादी वनस्पती म्हणा, कोणीही असू दे, त्यांना वाढीची गरज आहे. मग वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज लागते. मग हे अन्न कशा प्रकारे मिळतात हे तुम्हाला चित्राच्या माध्यमातून बघा इथे अगदी स्पष्ट करून दाखवलेलं आहे की कशा प्रकारे सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडच्या आणि पाण्याच्या मदतीने ते काय करत आहेत, अन्न तयार करत आहेत. त्या स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात, की जी वनस्पती आहे तिला जे लागणारे जे अन्न आहे ते अन्न ती स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करत असते. कोणत्या मदतीने? सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या मदतीने ते काय करत आहे, स्वतःचे अन्न स्वतः तयार करत आहे. बघा अशा प्रकारे ती काय करत असते, निसर्गामध्ये एक ते चक्र होत आहे, त्या चक्राच्या माध्यमाने ती अन्न तयार करते. मग त्यांनी प्रश्न विचारला, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात? त्यांनी एक विचारले की कसे काय तयार करतात, त्याचं एक सायंटिफिक जे रिझन आहे ते इथे दिलं गेलेलं आहे. बघा कशा प्रकारे तयार करतात. मग त्यांनी त्याचं उत्तर सांगितलं आहे. वनस्पती जमिनीतील पाणी, पोषक तत्त्वे, हवेतील कार्बन डायऑक्साईड उपयोग करून हरितद्रव्य सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने पानामधील अन्न तयार करतात. पानामध्ये ते अन्न तयार करतात. बघा वनस्पती काय करतात, जमिनीत असलेलं जे पाणी आहे ते शोषून घेतात. त्यातली पोषक तत्त्वे म्हणजे जमिनीत असलेले जे पोषक तत्त्वे, मग ती कोणती आहेत, जमिनीत असलेले जे खनिजे आहेत, जमिनीत असलेले जे ज्याप्रमाणे जे मृत प्राण्यांची जे हाडं आहेत, त्याचप्रमाणे जे किडे आहेत, कीटक आहेत, ही सर्व पोषक तत्त्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईड, हवेतील हा जो कार्बन डायऑक्साईड तुम्हाला इथे दिसत आहे चा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने, हा जो सूर्यप्रकाश आहे त्याच्या सहाय्याने पानांमध्ये ते अन्न साठवण्याचा प्रयत्न करते, की अन्न साठवत असते. कशामध्ये? पानांमध्ये. जी वनस्पती आहे वनस्पतीच्या पानामध्ये अन्न साठवण्याचा ती प्रयत्न करते. अशा प्रकारे जी क्रिया आहे ती निरंतर चालू असते. लक्षात ठेवायचं आहे कोणत्या कोणत्या गोष्टी करत आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीचा उपयोग करत आहे. जमिनीतील पाणी, पोषक द्रव्ये, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य निर्माण करते आणि ह्या सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने ती पानामध्ये त्याचं अन्नाचं साठवण करत असते किंवा अन्न हे तयार करत असते. बघा अशा प्रकारे जी क्रिया आहे ती निरंतरची क्रिया इथे आपण पाहू शकतो. कशाच्या मदतीने? सूर्यप्रकाशाच्या मदतीने. चित्रामध्ये तुम्ही अधिक स्पष्ट पाहू शकता आणि तुम्हाला हे अधिक क्लिअर झालेलं आहे. मग याच क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणजेच काय फोटोसेन्सिस असे म्हणणार आहोत. बघा मग ही जी प्रक्रिया आहे आपली इयत्ता 6वीच्या विषयामध्ये विज्ञानामध्ये आपण हा घटक शिकलेला आहोत की या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे आपण म्हणणार. म्हणजे ही प्रक्रिया कोणती झाली? प्रकाश संश्लेषणाची. म्हणजे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ही कोणती प्रक्रिया आहे? प्रकाश संश्लेषणाची.